अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी रुग्णालयाच्या निधीवरून गंभीर सवाल उपस्थित केलेत। रुग्णालयातील विविध कामांसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी पाठपुरावा केलाय। जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी दिला जातो आणि या समितीचे प्रमुख पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मात्र निधी उपलब्ध नाही असं सांगण्यात आल्याचा दावा अंधारे यांनी केला। त्यावर नवनीत राणा यांच्या हनुमान गढीसाठी 121 कोटी रुपये दिले जातात, मग रुग्णालयासाठी निधी का उपलब्ध होत नाही असा थेट सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय। हनुमान गढीवर 1 लाख लोक येतात असा पोलिसांचा अहवाल खोटा असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अंधारे यांनी केली आहे। तुम्ही लहान लहान बाळांच्या जीवाशी खेळला आहात असा गंभीर आरोप करत रुग्णालयाच्या निधीपासून प्रशासनाच्या भूमिकेपर्यंत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे। हे याच्यासाठी हे पुन्हा एकदा सांगते की CS पवारांनी जे म्हटलं की मी पत्र दिलं होतं PWDला आणि मी त्याच्यात असं सांगितलेलं होतं की PWDने तात्काळ याची दुरुस्ती करून द्यावी, अन्यथा दुर्घटना घडू शकते आणि अशी काही दुर्घटना घडली तर त्याला संपूर्णतः PWDचे अभियंता जबाबदार असतील। याचा अर्थ काय आहे? याचा पहिला अर्थ हा आहे की CS पवार यांना याची कल्पना होती की दुर्घटना घडू शकते। मग जर कल्पना होती तर इतकी जोखीम पत्करून त्याच वॉर्डमध्ये त्या ठिकाणी ती बाळं का ठेवली? हा पहिला प्रश्न। दुसरं असं की दुर्घटना घडली तर तुम्ही जबाबदार असं ज्या पत्रामध्ये CS पवार म्हणतात, मग त्यानुसार संबंधित PWDच्या अभियंत्यावर त्याच्या अगेन्स्ट FIR CS पवारांनी का दाखल केली नाही? आणि हाच प्रश्न आता आम्ही कलेक्टर आणि काटकर या दोघांना विचारला। त्यावर कलेक्टरांचं असं म्हणणं होतं की ऑटोनॉमसली काटकर आता त्याला अध्यक्ष आहेत, सो काटकर ठरवतील, तर चला ठीक आहे। पण काटकरचा एकूण जर त्याचा इगोइस्टिक ऍटिट्यूड बघितला तर मला असं वाटतंय की फार फार तर एखाद्या अधिकाऱ्याचा बळी देऊन सेफ साईड सुटतील। पण पारदर्शक का म्हणते मी, तर CS पवारांची जरी ही चूक असली तरी CS पवारांनी प्रत्येक वेळेला ऑपरेशन थिएटरचा AC काम करत नाही, केबल नाहीये, CCTV नाहीये, सोलार नाहीये, गरम पाणी नाहीये, स्वच्छता नाहीये, छत पडण्याची वेळ आलेली आहे, ट्रान्सफॉर्मर DP बसवलेला नाहीये, व्हेंटिलेटरचं हे झालेलं नाहीये, इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट झालेलं नाहीये, इन्फ्रास्ट्रक्चर स्टेबिलिटी ऑडिट झालेलं नाहीये, व्हेंटिलेटर ऑडिट झालेलं नाहीये। ह्याची स्मरणपत्र वारंवार पाठवलेली आहेत आणि ती कोणाला पाठवलीत? आरोग्य संचालक आणि कलेक्टरांना CC केलेलं आहे आणि त्यावर उत्तर काय आलेलं आहे की फंड नाहीत। आता फंड कोण देतं? तर फंड DPDC मध्ये देतात पालकमंत्री। पण पालकमंत्र्यांनी फंड का दिले नाही? 2026ला जानेवारी महिन्यामध्ये दादा गेले, आदरणीय दादांकडे अर्थ खातं होतं, त्यामुळे दादा गेले। पण आता असं नाहीये ना की दादा गेले आणि अर्थ खात्याचा पोर्टफोलिओ कोणाकडेच गेला नाही म्हणजे कुठले अमाऊंट डिस्बर्स झाल्या नाहीत, असं नाहीये। तुम्ही काही अमाऊंट दिलेत लोकांना। नवनीत राणाला 121 कोटी कशासाठी दिले तुम्ही? इथल्या पोलिसांनी खोटा अहवाल का दिला की हनुमानगडीला 1 लाख लोक रोज जात होते म्हणून? तो कोण अधिकारी आहे तो शोधून काढेन मी। ज्या पोलीस अधिकाऱ्याने 1 लाखाचं रिपोर्टिंग केलेलं आहे त्याला किती लाख मिळाले ते पण मी शोधून काढेन, सोडणार नाही कोणालाच। कारण तुम्ही लहान लहान लेकरांच्या जीवाशी खेळलेले आहात आणि एक तर अर्थ खातं आता सगळं नियंत्रण आहे ते मुख्यमंत्र्यांचं आहे, पैसे का दिले नाही? माझा कलेक्टरांना पण तेच प्रश्न होता, ते म्हणाले फंडची कमी नाही। हो बाबा, फंडची कमी नाही, पैसे चिक्कार आहे तुमच्याकडे, पण चावी बावनकुळेच्या कमरेला आहे आणि ती चावी कपाटाला फक्त आणि फक्त नवनीत राणाला जर देण्यासाठी जर लागत असेल तर हे वाईट आहे। AB न्यूज मराठीसाठी विक्रम ढोके, अमरावती।